नमस्कार मित्रांनो, मी संदीप एरांडे. आपलं बळीराजा ब्लॉग चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आणि आज आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी एक खुशखबर घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने की बुवा शेळी पालनासाठी 90% अनुदान म्हणजे 90% अनुदान देण्याचं जे जानेवारी पासून घोषित केलेलं आहे. तर त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं की बुवा जे शेतकरी आहे की नाही, आता शेतीवर आपण अवलंबून आहे, पण शेती कशावर आहे की बुवा 100% निसर्गावर अवलंबून असल्यामुळे की शेती आपल्याला पाहिजे तशी परवडत नाही. त्याच्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून आपण हा शेळी पालन व्यवसाय करू शकतो. तर त्याच्यासाठी शेतकऱ्यासाठी की बुवा 100 नाही पण 90% अनुदान हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यासाठी जे मित्रांनो की बुवा त्या लागणाऱ्या अटी काय आहे, ते कोणाला मिळू शकतं हे आपण थोडक्यात बघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय मित्रांनो की बुवा 50 लाखापर्यंत तुम्हाला ते अनुदान मिळू शकतं, है का नाही. पण त्याच्यामध्ये की अनुसूचित जमाती, भटक्या, विमुक्ती जाती ह्या पण त्याच्यात समावेश आहे. आणि दुसरी गोष्ट जे महिला बचत गट आहे ह्या पण त्याचा लाभ घेऊ शकतात. महिला बचत गटावाले पण याचा लाभ घेऊ शकतात. आणि दुसरं मित्रांनो की बुवा जो शेतकरी आहे की नाही, त्याला आपण ओपन कॅटेगरीवाला म्हणा, जे शेतकरी म्हणजे शेतकरीमध्ये काही जात नसती, तर ते असे जे शेतकरी आहे की बुवा त्यांना शेती आहे आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे मित्रांनो 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही, मिनिमम 2.5 लाख आहे किंवा त्याच्यापेक्षा जरा कमी असलं तरी चालतंय, त्यांना पण हा लाभ घेता येतो, है की नाही. त्याला आपल्याला काय आहे की बाबा त्याच्यासाठी आपले जे कृषी अधिकारी म्हणा किंवा जे वैदिक दवाखानेवाले तर हे बी त्याच्या बदल्यात चांगली माहिती देतील. पुढं काय आपल्याला फाईल हे करायचंय किंवा आपण ज्या बँकेमध्ये आपले खाते असतील राष्ट्रीयकृत बँकमध्ये, तर तिथं आपलं जर खातं असेल तर आपण बँकेत मार्फत पण ही योजना घेऊ शकतो. तिथं ते सबमिट करू शकतो. पण महत्त्वापर्यंत आपण जे दवाखाने आपल्याकडे सरकारी ढोरांचे दवाखाने जे असतात त्या वैद्यिक डॉक्टरला जर विचारलं तर ते सोयीस्कर ह्या विषयीची आपल्याला माहिती देऊ शकतात. पण तसं काय मित्रांनो की बुवा त्याला जे लागणार आहे म्हणजे कमीत कमी तुमच्याकडं जमीन जर नसली तर मग कमीत कमी 8चा उतारा, तुम्हाला ती जागा म्हणजे बकऱ्याला तुम्ही कुठं ठेवणार तर त्याच्यासाठी ती जागा असणं बी गरजेचं आहे. कारण ते शेडला पण अनुदान मिळते आणि बकऱ्याला पण मिळतंय. तर आपल्याला लागणार जे कागदपत्र आहे मित्रांनो ते आधार कार्ड आहे की नाही, पहिलं ते लागणार. तुम्ही रहिवासी दाखला हे बी काढणं गरजेचं आहे. दुसरे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, परत जमीन असली तर त्याचा 7/12 किंवा 8चा उतारा, मी जसं सांगितलं तशा पद्धतीने ते होऊ शकतं. बँकेचं पासबुक आहे की नाही, पासपोर्ट फोटो. आणि विशेषतः याला काय लागणार अजून की बुवा आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे शेळी पालन कसं करायचं, काय करायचं, तर याचं जे प्रशिक्षण असतं त्याचं आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे, प्रमाणपत्र म्हणतो आपण त्याला, ते याच्यासोबत जोडायचं आहे. आता हे करताना ना मित्रांनो याला काय की आपली पूर्ण फाईल तयार करून की बुवा आपण ती कुठं सबमिट करायची हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर येईल. तर आपण काय मित्रांनो की आपली जी बँक आहे का नाही त्याला ते हे करू शकतो किंवा आपल्या तालुक्याची जे वैद्यिक दवाखाना आहे तालुक्याचा, तर तिथं जाऊन आपण तिथं त्यांच्या थ्रू आपण ते सबमिट करू शकतो, आहे की नाही. वैदिक दवाखाना आहे तालुक्या वाईज, तिथं जाऊन आपण त्याला ती फाईल सबमिट करू शकतो. म्हणजे 90% अनुदान मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे 1 लाखाला आपण 90,000 रुपये हे असं अनुदान आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आपल्याला 10% रक्कम टाकायची, आहे का नाही. 10 बकऱ्या घ्यायच्या म्हणल्यावर 9 बकऱ्याचं शासन देणार, 1 बकरी म्हणजे अशी पद्धत की 90% अनुदानावर आपल्याला शेळी पालन करता येणार आहे. म्हणजे चांगलं आहे, शेतकऱ्यासाठी एक चांगलं योजना ही शासनाने आणलेली आहे. तर आपण शासनाचे मनापासून अभिनंदन करू मित्रांनो. आणि अशाच नवीन नवीन योजना बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचल याच्यासाठी शेअर करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.